जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यातील शोकांतिका, गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच न्याय बेपत्ता। सावंगी मृत्यू प्रकरण, प्रश्न 1 उत्तर 0। न्यायाच्या प्रतीक्षेत एक कुटुंब, उत्तराच्या प्रतीक्षेत वर्धा जिल्हा। खोट्या बयाणांचा खेळ, आर्थिक व्यवहाराचा संशय, तरीही कारवाई शून्य का? न्यायासाठी भटकंती, प्रशासनाची चुप्पी, सावंगी प्रकरण पेटणार। गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच न्यायाला खो, त्या तपास अधिकाऱ्यांवर उमटले प्रश्नचिन्ह। हत्यासारख्या गंभीर गुन्ह्यात न्याय मिळावा म्हणून वर्धा जिल्ह्यातील एका पीडित परिवाराने वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भैर यांच्याकडेही साकडे घातले होते। मात्र त्यांनीही पाठ फिरवल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या परिवाराने केलाय। आता अजून किती दिवस उंबरठे झिजवायचे असा संतप्त सवाल उपस्थित होत असून पीडित परिवाराला न्याय कधी मिळणार हा प्रश्न ऐरणीवर आला। पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुडचुप्पी मागचे नेमके कारण काय याबाबत संशय अधिकच बळावत आहे। सदर प्रकरणातील मृतक ही सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासंदर्भातील शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती। अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असलेल्या या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात हे प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यात आल्याचा आरोप असून आता मात्र सध्या विद्यमान पोलीस अधीक्षकांच्या कक्षेत असतानाही कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जाते आहे। विशेष म्हणजे खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अवघ्या 20 दिवसातच मृत्यूला आत्महत्या ठरवत दोषारोपपत्र विद्यमान न्यायालयात सादर करण्यात आले। गृहराज्यमंत्री यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात घडलेली ही मोठी शोकांतिका असून हत्येला जाणीवपूर्वक आत्महत्येचं स्वरूप देण्यात आलं असा थेट आरोप पीडितेच्या वडिलांनी केलाय। या प्रकरणात विद्यमान न्यायालयानेही तपासावर ताशेर ओढण्याची माहिती समोर आली आहे। फिर्यादी पक्षाकडून सावंगीच्या तपास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोपाची मालिकाच करण्यात आली आहे। तपास अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा, घटनेला जाणीवपूर्वक बगल देणं, अटकेतील आरोपीला मनघडत कथा रचण्याची संधी देणं, आर्थिक व्यवहाराचा दाट संशय, खोटी पुरावणी बयाने तयार करणे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे आरोप करण्यात आले। वारंवार वर्धा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात ये-जा मारूनही न्याय मिळत नसेल तर आता टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असा इशारा पीडित परिवाराने दिलाय। अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार? न्याय यंत्रणा खऱ्या दोषींवर कारवाई करणार का, की ही शोकांतिका कागदोपत्री आत्महत्या ठरवून कायमची दडपली जाणार? संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या या प्रकरणात आता ठोस आणि पारदर्शक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। जनसंग्राम न्यूज, वर्धा।